ट्रेकिंगला जाते सांगून एका तरुणीने स्वतःच आयुष्य संपवल्याची बातमी समोर येते। लोणावळ्यामधून ही धक्कादायक बातमी समोर येते। ही घटना लोणावळ्यामध्ये घडलेली आहे। LLBचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे 400 फूट खोल दरीमध्ये उडी मारत स्वतःच जीवन संपवल्याचं समोर आलंय। या तरुणीने हे कृत्य का केलं याचा तपास पोलीस घेत आहेत। या तरुणीचं नाव श्रेया नरेंद्र पाटील असं आहे, जी 20 वर्षांची तरुणी आहे। 36 तासांच्या शोधानंतर तिचा देह बाहेर काढण्यात आलाय, मात्र तिने हे कृत्य का केलं याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। श्रेया ही 31 जानेवारीला रोजी ट्रेकिंगला जात असल्याचं सांगून घरातून निघाली होती। सकाळी 11च्या सुमारास ती लोणावळ्यात पोहोचली। ती प्रथम डुक्स नोजवर गेली आणि नंतर खाली उतरली। त्यानंतर टायगर पॉइंटला तिने रिक्षा केली। त्यानंतर तिने आपली बॅग एका स्टॉल मागे सोडून दिली होती। दरम्यान या संबंधित प्रकरणामध्ये लोणावळा पोलिसांनी याची माहिती दिली आहे। श्रेयाने टायगर पॉइंट जवळील रेलिंग जवळ तुटलेल्या तारांचं कुंपण ओलांडून ती थेट 400 फूट खोल दरीमध्ये तिने उडी मारली। श्रेया संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही, त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा फोन बंद लागला। बॅगमधील कपड्यांवरून श्वान पथकाने पोलिसांना श्रेयाने ज्या ठिकाणी उडी मारली होती त्या ठिकाणी नेलं। टायगर पॉइंट परिसर खोल आणि दुर्गम असल्यामुळे हे शोधणं फारच कठीण होतं। दुसऱ्या दिवशी ड्रोनच्या मदतीने पुन्हा एकदा शोध सुरू करण्यात आला। लोणावळा शिवदुर्ग बचाव पथकाने देखील याचा शोध घेतला। या घटनेच्या काही तासांनंतर म्हणजे 1 फेब्रुवारीला बऱ्याच काळानंतर शोध मोहिमेनंतर श्रेयाचा देह एका खोल दरीमध्ये कोसळल्याची माहिती समोर आली। प्राथमिक तपासातून तिने कौटुंबिक वादातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत। या प्रकरणात आता नेमकं कोणती माहिती समोर येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र तिच्या या अचानक निधनानंतर, तिच्या या प्रयत्नानंतर, तिच्या या कृत्यानंतर आता तिच्या कुटुंबियांवर मोठी शोककळा पसरली आहे। मात्र तिने हे कृत्य का केलं याचा अजूनही पोलिसांकडून तपास सुरू आहे।